श्री राम समर्थ. समर्थाने एक सुंदर असा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. आपल्याच माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो. कारण जर पाहायला गेलो ना, तर आपलीच माणसं आपल्याला खूप त्रास देत असतात. आपले नातेवाईक असू दे किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य असू दे किंवा आपल्या आजूबाजूला असणारे शेजारी, ते आपल्यालाच का त्रास देतात? त्रास झाला की दुःख नक्कीच येतं. मग या दुःखातून आपल्याला मार्ग काढायचा, मार्ग शोधायचा आहे. भाग समर्थांनी कसा दिलेला आहे, श्रवण करूया. एका गावामध्ये एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचं दुकान होतं. बघा, सोनार जेव्हा जेव्हा काम करत असे तेव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज येत असे, पण जेव्हा लोहार काम करत असे तेव्हा मात्र लोखंडाचं काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा आणि कर्णकर्कश होता. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण, कसा कोण जाणे, पण लोहाराच्या दुकानात जाऊन पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यामुळे ते एकमेकांशी बोलू लागले आणि सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हटले, दादा, आपले दुःख तर खरे एक समान आहे. दोघांनाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकलं जातं. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझं काय? लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला, अरे, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. दोघांनाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाही सुद्धा एकच धातूचा आहे. पण खरं दुःख याचं आहे की तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाहीये, पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा आहे ना, हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा आपल्यातल्या लोकांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो. म्हणून विचार करा, खरं दुःख कशामध्ये आहे? कसा भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून आयुष्यामध्ये सुख असो किंवा दुःख असू दे, येणारं सुख येणारं दुःख हे येणारच आणि हे जाणारच, परंतु आपला देह मात्र न डगमगता उभं राहणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.